कारंजा येथील वाणीपुरा नागनाथ मंदिर कळसावर वीज होऊन मंदिराला भेगा पडल्या। आज दिनांक 12 डिसेंबर 2025 दुपारी 4 वाजता कारंजात मुसळधार वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाट मुसळधार पाऊस पडला असता स्थानिक वाणीपुरा नागनाथ मंदिर नव्याने आमदार निधी व लोकसभा कडून झाले असता शिवरात्रीमध्ये नव्याने जीर्णोद्धार 6 महिने अगोदर लोकार्पण या मंदिराचा सोहळा संपन्न झाले। अशाच नव्याने जीर्णोद्धार झालेल्या नागनाथ मंदिराला आज विजेच्या कडकडाटासह मोठ्या आवाजाने नागनाथ मंदिराच्या कळसावर वीज होऊन मंदिर गाभारावर भगदड पडले व मंदिराला भेगा पडल्या। किरकोळ तुटफूट झाली असून सिमेंट काँग्रेसचे मोठे व छोटे मटेरियल पडले असून किरकोळ तुटफूट झाली आहे। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। परिसरातील महिला लहान पुरुष भाविक मंडळांनी मंदिरावर वीज पडल्याच्या लक्षात येतात मोठा विजेचा कडकडाटचा आवाज व लालसर रंग कळसावर पडताना पाहायला व परिसरातील लोकांची इन्व्हर्टर व विद्युत घरगुती उपकरणे आदी साहित्याचा नुकसान झाल्याचे परिसरातील लोकांनी माहिती दिली। पाहूया या संदर्भात नागनाथ मंदिर परिसरातील प्रत्यक्षदर्शनी महिला पुरुषांनी दिलेली मुलाखत पाहूया। कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्क करिता महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक कारंजा लाड। आज नागनाथ मंदिर मध्ये काय प्रकार घडला? आज नागनाथ मंदिरामध्ये वाणीपुरा इथे वीज कडकड असा आवाज आला। आम्ही असं ऐकलं आणि बघितलं तर आजूबाजूला असं सगळं वातावरण जमा झालं आणि कळस आहे ना तो थोडासा चमकला आणि आजूबाजूच्या संकट ते नागनाथ मंदिराने ओढून घेतलं। काय प्रत्यक्षित तुम्ही पाहण्यात आलं तुम्हाला? एकदम आवाज आला आणि असं एकदम चमकलं, असा फटाक्यासारखा आवाज आला, मोठा फटाक्यासारखा। असं काही लाल वगैरे काही परिसरातील विद्युत उपकरण वगैरे काही कोणाचे शॉर्ट झाले, काही झाला का? लाईट गेले, फ्रीज उडाले, कोणाचे केबल मधलं आला। ही घटना केव्हा घडली? ही घटना जवळपास 3:45 वाजता घडली। अचानक पाऊस सुरू होता, विजेचा जोराने आवाज झाला आणि नागनाथ मंदिराच्या कळसावर वीज पडली। वीज पडल्याने वर 2-3 जागी भगदड पडलेला आहे मंदिराला आणि आतमधूनही मोठं एक समजा हे आतमधलंही भगदड पडलेलं आहे। पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। नागनाथ महाराजांच्या कृपेनं पूर्ण वेटाळ व्यवस्थित आहे, सुरक्षित आहे, पण मंदिराचं थोडंफार नुकसान झालेलं आहे। तर प्रत्यक्ष तुम्ही पाहिली का वीज पडताना? वीज पडताना आम्ही नाही पाहिली, पण विजेचा आवाज एवढा भयंकर होता की आमच्या घरातलं इन्व्हर्टर सुद्धा बंद झालं, मंदिरातलं इन्व्हर्टर सुद्धा बंद झालं। आता ते नुकसान किती होणार आहे ते काही नाल्यावर सोडू शकतो।